नमस्कार, मी लाघवी ओम सावंत बुलेटिनची सुरुवात करते। यावेळच्या सगळ्यात महत्त्वाच्या बातमीनं वंचित बहुजन महाआघाडीची भूमिका घराणेशाही विरोधात आहे। एकाच घरातील दोन उमेदवार नसतील असा प्रकाश आंबेडकरांनी जाहीर केलेलं आहे। अकोल्याहून आंबेडकर परिवारातील सदस्य नसेल असं प्रकाश आंबेडकर म्हणतात। सोलापूरहून कधी अर्ज दाखल करणार हे लवकरच सांगणार असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे। अकोल्याहून लढण्यासंदर्भात चर्चा होती। अंजली आंबेडकर अकोल्याहून लढतील अशी एक चर्चा होत होती, मात्र या संदर्भात संदिग्धता मात्र अद्यापही कायम आहे। याविषयी अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याकडून। सागर, का अधिक माहिती या संदर्भात? अंजली आंबेडकर अकोल्याहून लढण्यासंदर्भात एक चर्चा होतीये, काय माहिती आहे? अंजली आंबेडकर या अकोला लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीतून उमेदवार असतील अशी एक जी जोरदार चर्चा होती, त्यास आता पूर्णविराम मिळेल असं दिसतंय। याचं कारण आहे की स्वतः प्रकाश आंबेडकर सोलापूर येथून उमेदवारी अर्ज भरतील असं म्हटलं जातं। त्याबाबतची अधिकृत घोषणा देखील आज किंवा उद्यापर्यंत होईल असं म्हटलं जातं। येत्या आठवड्यामध्ये प्रकाश आंबेडकर सोलापूर येथून अर्ज भरतील अशी शक्यता वर्तवली जाते। त्याचवेळी अकोल्यामधून उमेदवार नेमका कोण याची चर्चा होती। याबाबत मात्र प्रकाश आंबेडकरांनी न्यूज 18 लोकमतला स्पष्ट केलेलं आहे की वंचित बहुजन आघाडी ही घराणेशाहीच्या विरोधातली भूमिका कायम मांडत आहे। आंबेडकर परिवारातील एकच उमेदवार असेल, त्यामुळे अकोला येथे अन्य कोणी उमेदवार असण्याची आता शक्यता वर्तवली जात आहे। नेमका उमेदवार कोण हे मात्र प्रकाश आंबेडकरांनी अद्याप स्पष्ट केलेलं नाही। निश्चित सागर, पण आपण पाहिलं तर वारंवार मात्र वंचित बहुजन आघाडीकडून सोलापूरचा सस्पेन्स मात्र कायम राखण्यात येतोय। काय यामागे नेमकं कारण काय आहे? पत्ते नंतर टाकायचे का, काय म्हटलं जात आहे एकूणच? सोलापूर लोकसभा मतदारसंघातलं जर चित्र आता पाहिलं तर आजच भाजपनी जी रात्री उशिरा डिक्लेअर यादी केलेली आहे, उशिरा आलेली आहे, त्याच्यामध्ये तेथील लिंगायत समाजाचे स्वामी हे उमेदवार असतील असं दिसून आलेलं आहे दिसतंय। दुसऱ्या बाजूला काँग्रेसने याचपूर्वी सुशीलकुमार शिंदे यांचं देखील नाव जाहीर केलेलं आहे। त्यामुळे प्रमुख दोन पक्षांचे उमेदवार हे स्पष्ट झालेले आहेत। मात्र प्रकाश आंबेडकरांच्या बाबत आजही तितकं स्पष्ट भूमिका झालेली नाही। स्वतः प्रकाश आंबेडकर नेमकं काय भूमिका घेतात याकडे लक्ष आहे। प्रकाश आंबेडकरांचा मुलगा मात्र गेले 2 दिवस सोलापूर, पंढरपूर या लोकसभा मतदारसंघाच्या भागांमध्ये फिरत आहे, चाचपणी करत आहे आणि वारंवार सांगतायत की प्रकाश आंबेडकर हे सोलापूर मधूनच निवडणूक लढवतील। पण इतकं जरी असलं तरी नेमका अर्ज कधी दाखल करणार, नेमकी भूमिका काय हे प्रकाश आंबेडकर आजही गुलदस्त्यात ठेवतात। त्यामुळे कदाचित प्रकाश आंबेडकर हे दबावाचं राजकारण करतायत की काय, किंवा सुशीलकुमार शिंदेवर अप्रत्यक्षरित्या दबाव आणतायत की काय, अशी एक चर्चा खूप मोठ्या प्रमाणात राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। खरंय सागर, धन्यवाद तुम्ही दिलेला एकूणच या सविस्तर माहिती करता। कुठेतरी प्रकाश आंबेडकर दबावाचं राजकारण तर करत नाहीये का, अशी सुद्धा एक चर्चा होते। या चर्चेला वाव मिळतोय।